नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण थेट आलो आहोत नाशिकमध्ये नाही, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सांदन व्हॅली या ठिकाणी आलो आहोत। हा मागे दिसतो हा सांदन व्हॅलीचा बोर्ड आहे आणि आपल्यासोबत आपले मित्र, कॉलेजचे मित्र आहेत। आपण आता एंट्रन्स पॉईंटला आलो आहे। इथून सांदन व्हॅलीची सुरुवात होते। अजून थोडं आतमध्ये जायचं, हा जंगल पॅच आहे। हा पार केल्यानंतर आपण सांदन व्हॅली दरीत जाणार आहे। तर बघूया आपला कसा हा प्रवास ठरतोय, तुम्हाला या आपल्या ब्लॉगमध्ये कळेलच। हीच ती व्हॅली आहे। आपण आता पोहोचलो आहोत त्या व्हॅलीच्या एंट्रन्स पाशी। इथून ती दरी चालू होते। अय्यो, हा दरीतला प्रवास। माझ्या मागे दिसतंय सांदन व्हॅलीचं दृश्य आहे। पाहू शकता व्हॅली किती सुंदर आहे। ही दरी आहे, एक प्रकारची निसर्ग निर्मित झालेली ही दरी आहे। या ठिकाणी टुरिस्ट पण भरपूर आलेले आहेत। इथे खाली उतरायचा पॅच आहे, पाहू शकता। हा खाली पॅच आहे। त्या पॅचवरती एवढी गर्दी आहे की आपल्याला खाली जायला रस्ता नाही। आपण आता वरून जाण्याचा प्रयत्न करूया। दरीमध्ये जाण्या येण्यासाठी गर्दी असल्यामुळे आपण आता या वाटेने सांदन व्हॅलीचे वरून दृश्य पाहणार आहोत। इथे थोडासा चढाईचा पॅच आहे। असं चढाईचा पॅच आहे। छोटासाच पॅच आहे। आपण वर आलेलो आहोत। थोडासा जंगल पॅच आपण कव्हर करणार आहोत इथून। जिथं सांदन दरीला खाली जायला रस्ते, निसर्गात येण्यामागचं एकच कारण म्हणजे निसर्गाशी एकरूप होता येत आपल्याला। आणि इथले अनुभव आपल्याला जे शहरी जीवनात आपण अनुभवत नाही ते इथे आपण अनुभवतो। रविवारी गर्दी राहते। गर्दी आहे त्यामुळे आपण काय करणार आहे, दुसरा जो मार्ग आहे आपण दरीतून जाणार होतो, परंतु दरीत खूप गर्दी होती म्हणून आपण आता या वाटेने जातोय। आज संडे असल्या कारणाने पर्यटक खूप आले ते। पाहू शकतो कधीतरी आपण येतो तर आपल्याला किती दम भरून जातो। आणि तुम्ही येत असाल तर चप्पल वगैरे घालून येऊ नका, शूज घालून या प्रॉपर। कारण रस्ता हा खडतर दगडाचा असल्या कारणाने चप्पल तुटण्याचे चान्सेस किंवा सँडल तुटण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे प्रॉपर शूज वेअर करून या। आम्हाला सवय आहे अशा चालायचं, आम्ही गावी असंच फिरतो। माझ्या मागचा परिसर तुम्ही बघू शकता। हा मागे दिसतोय तो रतनगड आणि हे जे दिसतंय हे सांदन व्हॅलीचं खालचं दृश्य।
या आपण या पठाराच्या भागावरून आलो आहोत. हा जो दिसतोय हा माळ भाग आहे. माळ भागातून आपण आलो आहोत आणि माझ्या खाली दिसते ही आपली सांदन दरी आहे. ही दरी तुम्हाला मी दाखवली तो तिकडचा सुरुवात होती आणि इकडे हा अशी निमुळती होत चालली आहे. कारण की गर्दी असल्या कारणाने आपण खाली गेलो नाही आहेत, कारण की तिथे चढण्यासाठी एकच मार्ग असल्याने परत आपल्याला जाण्या येण्यासाठी त्रास झाला. ही अशी पूर्ण जाते, खाली दरी आहे. खाली पर्यटक आले, त्यांचा आवाज देखील येतोय आपल्याला. सांदनवालीच्या आपण माळ रानावरून आलो आहे आणि खाली मागच्या साईडला दिसते तिथे व्हॅली आहे आणि माझ्या मागे दिसतोय बघा काय सुंदर असा हा कडा आहे. कड्याचा भाग आहे, खूप खोल अशी दरी आहे. तुम्हाला दाखवतो मी. या मस्त अशा डोंगर रांगा सह्याद्रीच्या आपल्या खाली इथे छोटासा एक कडा आहे. सरळ असा हा कडा आहे आणि ही जी बघतोय आपण ही दरी आहे. ही सांदन व्हॅलीच्या अगदी लगत बाजूला असलेली ही दरी आहे आणि ही जी रॅलिंग दिसते या रॅलिंगच्या इथून आपण उभ्या राहून हा संपूर्ण दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहोत. छान असं दृश्य. ही जी दरी आहे हा दरीचा शेवट आहे. साधारण अर्धा तास लागतो या दरीतून येण्यासाठी आणि आपण एक अर्धा किलोमीटरच आहे ना, एक अर्धा किलोमीटर हा दरीचा असलेला भाग आहे. इथे खाली तुम्ही बघू शकता, खाली पर्यटक पण या ठिकाणी आलेले आहेत. छोटेसे तुम्ही पाहू शकता या आपण किती उंचावर आहे. ती खालची जी माणसं आहेत ती किती छोटी दिसतात आपल्याला. सुंदर असं या व्हॅलीचं दृश्य. त्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो, थोडं विश्रांती केली आणि आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाकडे निघतोय. सुंदर असा हा आजचा आपला प्रवास झाला आहे. आता आपण जाताना काय दिसेल तर आपण तेही आपण यामध्ये ॲड करू. पावसाळ्यात इथे अतिशय धुकं असतं. हा जो मागे दिसतोय हा सुंदर असा परिसर. डोळ्यावरती ऊन येत आहे. आता 1:30 वाजेचा सुमार झालेला आहे. तर चला पुढे बघूया आपण अजून आपल्याला काय बघायला भेटतंय. सकाळी तसं लवकरच निघालो होतो, पण सकाळी 7 वाजता निघालेलो मी. वासिनला मी 7 वाजता होतो, त्यानंतरून या लोकांनी लेट केलं. असं कुठेही जायचं असेल तर वेळेवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण आपला प्लॅन एक्झिक्यूट केला पाहिजे. तर आपल्याला दरीत जाता नाही आलं आणि दरीत अशी म्हणायला गेलं तर प्रत्यक्षात आपल्याला यायचं असेल तर सकाळी लवकर या, जेणेकरून आम्ही ज्या कॉर्नरला पोचलेलो माळ रानावरून त्या कॉर्नरला तुम्हाला पोचता येईल. सुंदर असा हा प्रवास होता आणि हा ब्लॉग पण खूप दिवसानंतरून आला आहे. साधारण 2 ते 3 महिने झाले. वेळ नाही भेटायचा आपल्याला ब्लॉग करायला आणि मेन बाहेर आलं तर आपण हा असा निसर्ग दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकतो. नाहीतर घरी आपल्याला जे पाहिजे आपण ते करू नाही शकत. सुंदर असा हा प्रवास.